हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी एक्झामिनेशनसाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण 125 प्लस अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कशन करणार आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून आपलं संपूर्ण जे CDP आहे याचं कंप्लीट सिलेबस रिव्हिजन होणार आहे. त्यामुळे जे स्टुडंट महा-टी-ई-टी एक्झामिनेशनला टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ सेशन खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोबतच जर महा-टी-ई-टी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात तर कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह क्लासेस, नोट्स अवेलेबल आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे, MCQs युनिट वाईज प्रोव्हाइड केले जातील. याला जॉईन करण्याची फीस 3000 रुपये आहे आणि ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करू शकता. महा-टी-ई-टीचा एकच पेपर जर आपण टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस 2000 रुपये आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपल्या सेशनला. सो यामध्ये आपण बघतो की बालकांच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे. आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीचा अभ्यास करीत आहोत. त्यामुळे चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी अशा कोणत्या गोष्टी आहेत जे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिले आहे. ऑप्शन ए योग्य आहार, बी पात्र अध्यापन, सी योग्य वातावरण आणि 4 सर्व पर्याय बरोबर आहेत. तर बघा, बालकांच्या विकासासाठी आपल्याला दिसून येतं की वरीलपैकी सर्व जे घटक आहेत ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपण डी या आन्सर सोबत जाणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्तवांचं प्रमाण वाढल्यास काय परिणाम होतं. ठीक आहे. आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी मध्ये अशा स्वरूपाचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जातात. सो ऑप्शन ए व्यक्तीची बुद्धी वाढते, बी व्यक्तीच्या वर्तनाचं अस्थिरता वाढते, ऑप्शन सी आहे शरीराच्या अवास्तव वाढ होते, की ऑप्शन 4 व्यक्तींची कामवासना वाढते. आता बघा, इथे काय विचारलं आहे, मस्तक ग्रंथीविषयी आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सो मस्तिष्क ग्रंथीमध्ये जर अति स्त्राव झालं किंवा स्त्रावाचं प्रमाण जर मस्तक मध्ये वाढलं तर याचा आपल्याला परिणाम जे आहे ते दिसून येतं, ते म्हणजे शरीरात अवास्तव वाढ होते. ठीक आहे. सो ग्रोथ जी आहे ते बॉडीची वाढत असते जर मस्तिष्क ग्रंथीत स्त्रावांचं प्रमाण वाढल्यास. सो सी करेक्ट उत्तर आहे. यानंतर आहे वृक्रस्त ग्रंथीतून पाझरणाऱ्या ॲड्रेनलिन या स्त्रावांचे प्रमाण कमी झाल्यास कोणता परिणाम आपल्याला दिसून येईल. ए प्रौढत्व दिसून येईल, बी निरोगी वाटणे, सी आपल्याला दिसून येते व्यक्ती अशक्त असते, की ऑप्शन 4 व्यक्ती स्थिर वृत्तीचं दिसते. आता बघा, वृक्कस्थ ग्रंथी जे आहे ते मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला असते. ठीक आहे. सो यामुळे काय होत असतं, तर यामुळे आपण बघतो की व्यक्तीला अशक्त वाटते. ठीक आहे. सो इतकंच नाही तर आपल्याला याचं जे जास्त स्त्राव जर झाला तर हृदयाची गती वाढणे, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणे, रक्त गोठण्याची क्रिया मंदावणे, हे सगळे परिणाम जे आहे ॲड्रेनलचं प्रमाण कमी झाल्याने आपल्याला दिसून येतात. सो व्हेरी करेक्ट आन्सर सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्यांचे प्रमाण कमी झाल्यास मुले वर्तनाला अति उत्साह दाखवतात. आता विद्यार्थी म्हणा किंवा बाल म्हणा, अति उत्साह आपल्याला कधी दाखवताना दिसून येईल. ठीक आहे. सो ऑप्शन ए आहे कार्टिशियन, बी आहे ॲड्रेनलिन, सी आहे इन्सुलिन, की 4th आहे थायरॉक्सिन. सो इथे बघा, आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे. ठीक आहे. सो थॉर थॉररॉक्सिन जे आहे ते आपल्या चयापचयाची जी प्रक्रिया आहे त्याला नियंत्रण करते, म्हणजे वाढीवर संतुलन ठेवण्याचं कार्य करीत असते. ठीक आहे. सोबतच आपण बघतो की इन्सुलिन जे आहे रक्तातील शर्करेवर नियंत्रण ठेवते, इन्सुलिन आहे ना. सो योग्य उत्तर इथे आहे ॲड्रेनलिन. आता ॲड्रेनलिन जे आहे यांचं प्रमाण जर वाढलं तर यातून मुलं जे आहे अति उत्साही होताना आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अणुवंशासंबंधी संशोधन करून अणुवंशाचे नियम मांडले. डायरेक्ट प्रश्न आहे, अणुवंशाचे नियम कोणी मांडले. ए गॅल्टन, बी आहे ग्रोगेल मेंडेल, सी आहे म्हणजे तिसरं क्रमांकाचं RC ट्रॉयन, की 4th पियाजा. ठीक. सो असे जे प्रश्न आहे यापूर्वी सुद्धा एक्झामिनेशन मध्ये आलेले आहे.
ठीक आहे. सो हे PYQ आहे एक प्रकारचं. तर मेंडेल महोदयने अनुवांशिकतेचे नियम मांडलेले आपल्याला दिसून येते. नेक्स्ट प्रश्न आहे, कंठग्रंथीतून रॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा त्या व्यक्तीमध्ये कोणते लक्षण दिसून येतात? ए, त्या व्यक्तीला भूक लागत नाही. बी आहे त्या व्यक्तीला अस्थिरता असतं. सी आहे त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा नसतं. की फोर्थ, व्यक्ती झोपाळू बनतं. आता बघा यात सरळ प्रश्न आहे, थॉरॉक्सिन याचं प्रमाण जर वाढलेलं तर याचा दुष्परिणाम आपल्याला काय दिसून येतं? ओके. सो इथे लक्षात घ्या, थॉरॅक्सिन जे आहे कंठस्थ ग्रंथीतून आपल्याला याचं स्त्राव होताना दिसून येतं आणि यामुळे आपल्याला दिसून येते की व्यक्ती जी आहे अस्थिर होणार. म्हणजे त्यांचं चयापचयन क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य जे आहे पर्टिक्युलर थॉरॉक्सिन करीत असतो. सेकंडली, वाढीवर संतुलन आणण्याचं काम सुद्धा याद्वारे होत असतात. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे सेकंड आहे. नेक्स्ट आहे, एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थॉरॉक्सिन हा स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथीमधून स्त्रावतो? ठीक आहे. डायरेक्ट प्रश्न आहे की थॉरऑक्सिन हा स्त्राव कोणत्या ग्रंथीमधून निघतं? ठीक आहे. ए, कपाळ ग्रंथीमधून. बी आहे वृक्कस्थ ग्रंथीमधून. सी आहे कंठ ग्रंथीमधून. की फोर्थ आहे जनन ग्रंथीतून. ठीक आहे. चला, ओके. सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं कंठ. ठीक आहे. कंठस्थ आपली जी ग्रंथी आहे, या कंठस्थ ग्रंथीमधून थॉर ऑक्साइड जे आहे, थॉरॉक्सिन जे आहे याचं स्त्राव होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. समोरचा प्रश्न आहे आणि हा PYQच्या रूपात विचारलेला सुद्धा प्रश्न आहे. अनुवांशिकता अध्यापनावर परिणाम होतं या विधानातील पुष्टी करायचं आहे स्टेटमेंट अनुवांशिकतेच्या रिलेटेड म्हणजे अनुवांशिकता अध्यापनावर परिणाम करते यासाठी कोणतं विधान योग्य आहे? 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए, अध्यापनात विद्यार्थ्यांचं जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक आहे. म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा आपण अध्यापनाची प्रक्रिया बघतो त्यामध्ये आपले आई वडील यांचं सुद्धा जे आपल्याला अनुवांशिकता आहे त्याचा परिणाम होत असतं. बी आहे, बालकांच्या विकासाची दिशा अनुवांशिकतेवरून ठरवता येते. सी आहे, प्रत्येकाची उपजत वृत्ती कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन आणि मापन करावे. फोर्थ आहे, बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवांशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. आता ही अनुवांशिकता ही अध्यापनावर परिणाम करते यासाठी 4 स्टेटमेंट आहे. तर ऑप्शन बघा, ए आणि ब. ऑप्शन ए आहे. ऑप्शन बी आहे क आणि ड. ऑप्शन सी आहे ब, क आणि ड. आणि फोर्थ आहे अ, ब, क आणि ड. सो अनुवांशिकतेवर हे चारही घटक परिणाम करीत असतात. म्हणजे विद्यार्थ्यांचं जन्मजात क्षमता, ठीक आहे, विकासाची दिशा, सोबतच जे अध्ययन अध्यापन प्रक्रिया आहे त्यामध्ये व्यक्तिभिन्नता आपल्याला दिसून येतं आणि हे व्यक्तिभिन्नता अनुवांशिकतेमुळे सुद्धा असू शकते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतस्त्रावाचे प्रमाण कमी झाल्यास काय परिणाम होतं? ए, उंची वाढते. बी, बौद्धिक विकास खुंटतो. की सी, वजन कमी होतं. की फोर, शारीरिक वाढ चांगली होते. आता कंठस्थ ग्रंथीमधून जर अंतस्त्राव याचं प्रमाण कमी झालं तर यातून परिणाम होतो बौद्धिक विकासावर. बालकाची बौद्धिक विकास जे आहे ते खुळत असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट आहे, अनुवांशिकतेचा अर्थ काय? ठीक आहे, आपल्याला विचारलेला आहे अनुवांशिकता काय आहे म्हणून. ऑप्शन ए, वंशातून आलेले हे गुणधर्म आहे. बी, आहाराचं गुणधर्म आहे. सी, शिक्षणाचे गुणधर्म आहे. की ऑप्शन 4, वातावरणाचे हे गुणधर्म आहे. ठीक आहे. सो अनुवांशिकता हे वंशातून आलेले गुणधर्म आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए आपल्याला योग्य उत्तर दिसून येते. अनुवांशिकता काय आहे तर गर्भधारणाच्या वेळी आई वडिलांकडून जी गुणसंकरे संक्रमित होत असतात त्यांना आपण अनुवांशिकता म्हणतो. त्यामुळे इथे जसं आपलं केसांचा रंग, आपली हाईट, आपले डोळे, आपली बुद्धी, आपलं आरोग्य हे जन्मपूर्व अवस्थेपासूनच अनुवांशिकतेने प्रभाव यांच्यावर आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे, अनुवांशिकतेच्या प्रभावात कोणत्या घटकांचा समावेश होतो?
ऑप्शन ए कुटुंबाचा इतिहास, बी अनुवांशिक रोग, सी आहे अनुवांशिक गुणधर्म, की ऑप्शन 4 सर्व पर्याय बरोबर आहे. सो इथे बघा अनुवांशिकतेचा परिणाम कुटुंबाचा काय बॅकग्राऊंड आहे. ठीक आहे. आपल्या आई वडिलांना कोणकोणते जर त्यांना समजा आपल्याला शुगर आहे तर नक्कीच मुलांना सुद्धा होणार, मायग्रेन आहे तर मुलांना सुद्धा ते गुण सूत्र येण्याची संभावना असतं. त्यामुळे ऑल ऑफ अबव. ठीक. नेक्स्ट, बालकांच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्वाचं आहे. जर आपल्याला करायचं आहे मेंटल डेव्हलपमेंट तर काय महत्वपूर्ण असेल. टीच म्हणजे आहार, योग्य शिकवणे आवश्यक आहे, ऑप्शन ए. बी आहे आहार, योग्य आहार असणं, की वंशनुस्त, जिनोलॉजी, की 4 सर्व पर्याय बरोबर आहे. सो बालकांचं जर मेंटल डेव्हलपमेंट करायचं आहे तर सर्व म्हणजे त्यांना शिकविणे, आहार किंवा जेनेटिकल जे प्रभाव आहे हे सगळेच घटक त्यांच्यावर प्रभाव करतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे अनुवंशाच्या बालकाच्या वर्तनावर काय परिणाम होतो. ए अनुवांशिक गुणधर्म याचा परिणाम होतो, बी वातावरणातील प्रभाव, सी शिक्षणाचा प्रभाव, की वरीलपैकी सर्व. सो अनुवांशिकता वर्तनावर जे आहे अनुवांशिक गुणधर्माचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे बालकांच्या आहारात कोणत्या घटकांचा समावेश असावा. ऑप्शन ए प्रोटीन म्हणजे प्रथिने, बी जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स, सी आहे खनिजे मिनरल्स, की ऑप्शन 4 सर्व पर्याय बरोबर आहे. सो बालकांचा आहार यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे या सगळ्यांचं काय असावा समावेश असावा. त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकांच्या विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर सर्वात जास्त ध्यान द्यावे लागतं. ए बालपणात त्यांच्यावर लक्ष द्यावं लागेल, बी किशोरा अवस्थेमध्ये, सी प्रौढ्या अवस्थेत, की वरीलपैकी सर्व. सो लक्षात घ्या सर्वात जास्त लक्ष द्यावं लागते बालपणमध्ये. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकांच्या विकासासाठी योग्य वातावरण कोणते आहे. ए स्वच्छ आणि निरोगी वातावरण, बी आहे प्रदूषित वातावरण, सी गरम वातावरण, की कोणतेही पर्याय बरोबर नाही. जर बालकाला आपल्याला विकास करायचा आहे, चाइल्डचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचं आहे तर चाइल्ड डेव्हलपमेंटसाठी एक चांगलं वातावरण असणं म्हणजे स्वच्छ आणि निरोगी वातावरण असणं आवश्यक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे बालकांच्या वर्तणुकीवर कोणता घटक सर्वाधिक प्रभावी आहे. ए पर्यावरण, बी अनुवांशिकता, सी आहार, आणि वरील 1 आणि 2. सो आपण बघतो की बालकांचं जो वर्तन आहे त्याचं पर्यावरणाचा आणि अनुवांशिकतेचा प्रभाव बालकाच्या वर्तनावर होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन 4 योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे कोणते पर्यावरण बालकाच्या विकासाला पोषक असते. ए घरगुती वातावरण, बी आहे शाळेचे वातावरण, सी समाजाचे वातावरण, की सर्व बरोबर आहे वरील ऑल ऑफ अबव. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे जर बालकांचं विकासाचा आपण विचार करीत आहोत तर त्यासाठी त्यांना होम एन्व्हायरमेंट चांगलं असणं आवश्यक आहे. सेकंड आहे त्यांना स्कूल एन्व्हायरमेंट चांगलं देणं आवश्यक आहे. त्याला समाजाचं वातावरण म्हणजे सोशल एन्व्हायरमेंट चांगलं असावं तेव्हाच बालकाचा विकास योग्य प्रकारे होत असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 इथे आपल्याला योग्य दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे योग्य आहार बालकांच्या कोणत्या विकासासाठी महत्वाचा आहे. ए शारीरिक विकास आहारासाठी, ठीक आहे, बी मानसिक विकास, सी भावनिक विकास आणि डी आहे वरीलपैकी सर्व. सो योग्य आहार बालकांचं शारीरिक डेव्हलपमेंट करतं, मेंटल डेव्हलपमेंट करतं आणि इमोशनली सुद्धा त्यांना स्ट्रॉंग बनवतं. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकांच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो. ए अनुवांशिकता, बी आहार, सी पर्यावरण, की 4 वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहे. सो बालकाच्या शिक्षणावर परिणाम करणारे घटक म्हणजे पर्यावरण आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक 3 आहे. मानवी आता बघा आजचा जो पर्टिक्युलर सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो, महा TET एक्झामिनेशन मध्ये आपल्याला ऑथर आणि त्यांची डेफिनेशन
भरपूर आपल्याला अशा स्वरूपाचं प्रश्न विचारलेले आहे. सो यावर आधारित प्रश्न जे आहे ते आपण घेणार आहोत, म्हणजे पर्टिक्युलर व्याख्या आणि ती व्याख्या कोणी दिलेली आहे हा प्रश्न आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके. सो मानवी वर्तनाच्या विज्ञानाचं मानसशास्त्र असे म्हणतात, म्हणजे मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र म्हणतात असं कोणी म्हटलेलं आहे? ए वॉटसन, बी आहे थॉर्नडाईक, सी आहे विल्हेम कुंड आणि डी आहे मॅकडॉगल. सो या ठिकाणी मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र म्हटलेलं आहे वॉटसन यांनी. त्यामुळे योग्य उत्तर आहे ए. समोरचा प्रश्न आहे, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना याच्या अभ्यासावर विशेष भर यापैकी कोणी दिलेला आहे? ए विल्यम वूड, बी आहे चार्ल्स डार्विन, सी आहे जे बी वॉटसन आणि फोर्थ आहे लाईट मॉर्गन. आता बघा, पर्टिक्युलर हा जो आपल्याला प्रश्न दिसून येतं, टीईटी एक्झामिनेशन 2013 ला हा विचारलेला प्रश्न आहे. आणि एक प्रकारे आपल्याला इथे जे आहे मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना, कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर दिला, म्हणजे मानवी समाज, मानवांचे काय इमोशन आहे, ठीक आहे, त्यांचे इमॅजिनेशन काय आहे यावर फोकस मानसशास्त्राद्वारे यापैकी कोणत्या महत्वपूर्ण म्हणजे व्यक्तीने केलेला आहे, अशा प्रकारचं ही स्टेटमेंट सांगतं. सो योग्य उत्तर आहे विल्यम वूड यांनी हा स्टेटमेंट जे आहे ते केलेलं आहे. समोर आहे, आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ए वॉटसन, बी ॲरिस्टॉटल, सी थॉर्नडाईक आणि फोर्थ आहे विल्यम वूड. ओके. सो इथे लक्षात घ्या, आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हे पर्टिक्युलर मानसशास्त्राची व्याख्या आहे जे कोणी केलेली आहे? ॲरिस्टॉटल यांनी केलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा डेफिनेशन आपल्या एक्झामिनेशन साठी महत्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. चला, तर हे इम्पॉर्टंट आहे. समोर जाऊया आपण. ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच तुम्ही रीड आउट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ठीक आहे. डायरेक्ट डेफिनेशन आहे, याविषयी वेगळं आपण काही म्हणू नाही शकत. विद्वानांनी दिलेल्या या व्याख्या आहे आणि एक्झामिनेशन मध्ये विचारलेल्या आहे. ए ॲरिस्टॉटल, बी सिगमंड फ्राइड, सी आहे मॅकडुगल आणि फोर्थ आहे मीन. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे मॅकडुगल. मॅकडुगल महोदयाने मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आपल्याला दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणाचे मत आहे? ए क्रो आणि क्रो, बी आहे मॅकडुगल, सी आहे वुड आणि फोर्थ आहे फ्राइड. ओके. सो या ठिकाणी आपल्याला मानसशास्त्र म्हणजे मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक याचं जाणीव करून देणारे शास्त्र आहे असं म्हणणारे आहे फ्राइड महोदय. ओके. नेक्स्ट आहे, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सो डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला? ए ॲरिस्टॉटल, बी आहे प्लेटो, सी आहे मॅकडुगल आणि फोर्थ आहे वॉटसन. ओके. सो हा ग्रंथ लिहिलेला आहे ॲरिस्टॉटल यांनी. त्यामुळे लक्षात घ्या, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे. समोरचा आहे, व्यक्ती भिन्नत्वे संदर्भात विचार मांडणारा रिपब्लिक्स नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? सो ए ॲरिस्टॉटल, बी विल्यम कुंड, सी प्लेटो आणि फोर्थ आहे थॉर्नडाईक. आता बघा, इथे डायरेक्ट ग्रंथांची नावं आणि ऑथरची नावं. ठीक आहे. चला. सो रिपब्लिक नावाचा ग्रंथ म्हणजे व्यक्ती भिन्नत्व, पर्टिक्युलर कधी असंही विचारलं जाऊ शकतं की रिपब्लिक नावाचा ग्रंथ यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे म्हणून. सो लक्षात घ्या, व्यक्ती भिन्नत्व या संबंधित रिपब्लिक नावाचा ग्रंथ आपल्याला दिसून येतं आणि हे कोणाद्वारे लिहिलेला आहे? प्लेटो यांचा ग्रंथ आहे रिपब्लिक म्हणून. ठीक आहे. त्यामुळे इथे लक्षात घ्यावं लागेल आपल्याला ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. बी इज इक्वल टू SOR असे वर्तनासंबंधी सूत्र कोणी सांगितले आहे? ठीक आहे. 4 ऑप्शन आहे या ठिकाणी.
ए वुडवर्थ, बी आहे मन, सी आहे प्लेटो आणि डी आहे वॉटसन. आता हे काय आहे? बी फॉर बिहेवियर म्हणजे वर्तन. ओके. एस फॉर आपल्याला स्टिम्युलस दिसून येतं म्हणजे उद्दीपक ज्याला आपण म्हणतो म्हणजे त्याला स्टिम्युलन्स असं म्हणतात. ऑर्गॅनिझम, ओ फॉर ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि आर फॉर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. यालाच म्हटलेलं आहे पी इज इक्वल टू SOR असं पर्टिक्युलर आपल्याला वर्तणुकीचं सूत्र दिसून येतं, जे कोणाद्वारे दिलेलं आहे? वुडवर्थद्वारे हा जो पर्टिक्युलर सिद्धांत आहे तो दिलेला आपल्याला गुणसूत्रांचा जे सूत्र आहे वर्तनासंबंधित वुडवर्थ यांनी दिलेला आहे. सो बी फॉर इथे बिहेवियर असणार म्हणजे वर्तन असणार, एस फॉर सिम्युलस असणार म्हणजे उद्दीपक असणार, ओ फॉर इथे आपल्याला ऑर्गॅझम आपल्याला दिसून येतं म्हणजे जीव आणि आर फॉर रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. ओके. सो हे कोणी दिलेलं आहे? वुडवर्थ यांनी दिलेलं आहे, त्यामुळे याला सुद्धा लक्षात घ्या. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनांचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे? ए मॉर्गन, बी आहे किंग, सी आहे रॉबिन्स आणि फोर्थ आहे यापैकी सर्व. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. बरं इथे एक गोष्ट आपल्याला ओके, इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की मानसशास्त्रावर आधारित डेफिनेशन आपल्या एक्झामिनेशनला खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हा भाग सगळ्यांनी व्यवस्थित करून जायचा आहे. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र असं व्याख्या केलेलं आहे यापैकी सर्वांनी, म्हणजे मॉर्गन, किंग, रॉबिन्स ह्या तिघांचंही जे डेफिनेशन आपण बघतो ते एकत्रित म्हणजे संयुक्त आहे. समोरच्या प्रश्नाकडे, खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात? ठीक आहे. ओके. सो आधुनिक मानसशास्त्राचा जनक ए विल्यम जोन्स, बी वुडवर्थ, सी वॉटसन आणि फोर्थ आहे विल्यम वूड. आपण कोणाला म्हणतो मानसशास्त्राचा जनक आहे ना? सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक आपण म्हणतो, त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? ए थॉर्नडाईक, बी सिगमंड फ्राइड, सी जॉन बी वॉटसन आणि फोर्थ आहे विल्यम जोन्स. डायरेक्ट प्रश्न आहे, मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ठीक आहे. डायरेक्ट हा प्रश्न इथे आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं आणि योग्य उत्तर आहे याचं सिगमंड फ्राइड यांनी मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मानसशास्त्र संदर्भात मांडलेला आपल्याला दिसून येतं, त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. समोरचा प्रश्न आहे, अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे वा कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोणता आहे? ए सिगमंड फ्राइड, बी आहे विल्यम जेम्स, सी विल्यम वूड आणि फोर्थ आहे वॉटसन. सो विल्यम जेम्स यांना आपण जे आहे कार्यवादाचा विचार प्रवाह यांचं उगम करणारे शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो. नेक्स्ट आहे, कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचार प्रवाह कोणता आहे? ए शाब्दिकता, बी रचनावाद, सी कार्यशीलता की फोर्थ मानवतावाद. कार्ल रॉजर्स यांचा आपण अभ्यास करतो है ना? सो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो मानवतावाद हा त्यांनी विचार प्रवाह समोर ठेवलेला आहे, त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1879 मध्ये जर्मनीतील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? ए विल्यम वूड, बी विल्यम जोन्स, सी JB वॉटसन आणि फोर्थ आहे वुडवर्थ. ठीक आहे. सो मानसशास्त्र संबंधित पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये कोणी स्थापन केलेली? तर विल्यम वूड यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए आहे. नेक्स्ट आहे, प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखला जातो. ए विल्यम वूड, बी आहे विल्यम जोन्स, सी आहे JB वॉटसन आणि फोर्थ आहे वुडवर्थ. आता प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आपण कोणाला म्हणतो? प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून. सो लक्षात घ्या, विल्यम वूड जे आहे त्यांना
प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातं, त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो? ए समाजशास्त्र, बी मानसशास्त्र, सी जीवशास्त्र की भौतिकशास्त्र. ऑब्विसली गोष्ट आहे, मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं. मूल कोणत्या टप्प्यात आत्मकेंद्रित दिसते? ठीक आहे. सो चाइल्ड जो आहे सेल्फ सेंटर्ड कोणत्या टप्प्यात दिसतो? ए सुरुवातीचे बालपण, बी कुमार वय, सी वयात येण्याचा मधला टप्पा आणि डी आहे अर्भका अवस्था म्हणजे इन्फॅन्सी. ओके. सो सेल्फ सेंटर्ड आपल्याला बालक कधी दिसून येतं? तर जेव्हा अर्ली चाइल्डहुड मध्ये बालक असतं त्यावेळी आपल्याला तो आत्मकेंद्री विचार त्याचे दिसतात. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे. नेक्स्ट आहे दीर्घकालीन स्मृती यातून येते. ए वाचून, लर्निंग बाय रीडिंग म्हणजे वाचून शिकण्यामुळे आपलं दीर्घकालीन स्मृती राहते, लॉंग टर्म मेमरी राहते. बी ऐकून शिकणे, सी आहे बहुसंवेदनक्षम अवयवांचा योगातून शिकते की ऑप्शन डी कल्पना करण्याद्वारे शिकणे. आता बघा काय करायचं आहे, दीर्घकालीन स्मृती कशा पद्धतीने वाढेल? जेव्हा तो काय करेल, बहुसंवेदनक्षम अवयवांचा उपयोग करून जेव्हा तो शिकतो म्हणजे ऐकतो आणि ऑब्झर्व पण करतो. सो अशा वेळी जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळी लॉंग टर्म मध्ये आपल्याला त्या गोष्टी काय राहतात, दीर्घकालीन आठवणीत राहतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मूल केंद्रित पद्धतीमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकाने कोणती सावधगिरी बाळगावी? एक तर शिक्षकासाठी हे विचारलेलं आहे की जेव्हा आपण चाइल्ड सेंटर्ड पद्धतीमध्ये व्याख्यान जेव्हा घेतो, लेक्चर पद्धत आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड जर आपण वापर करीत आहोत तर अशा वेळी शिक्षकाने काय करावे? ए प्रात्यक्षिक हेतूने प्रयोग, व्यवस्था आणि उपाययोजनांचे आयोजन व व्यवस्था करण्यात विद्यार्थ्यांना सक्रिय सहभाग घेणे. बी आहे विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे वाचन करण्यास स्वतंत्र देणे. सी आहे विद्यार्थ्यांना जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चरण दर चरण पद्धतीमध्ये प्रात्यक्षिक आयोजन करणे की डी वरीलपैकी सर्व. सो जेव्हा आपण चाइल्ड सेंटर्ड मेथड मध्ये लेक्चर मेथड आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड वापरतो, अशा वेळी आपण प्रात्यक्षिक करून बघणार, त्याचं आपण उपयोजन म्हणजे व्यवस्था करणार, विद्यार्थी त्यामध्ये सक्रिय ऍक्टिव्ह असेल, विद्यार्थ्यांना स्वतःचं ओपिनियन मांडण्याचं यामध्ये स्वातंत्र्य असेल आणि प्रत्येक हे जे पर्टिक्युलर प्रोसेस चालणार आहे स्टेप बाय स्टेप चालणार आहे. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्व हे आपलं काय आहे, अत्यंत योग्य उत्तर आहे. ओके. सो समोर आपण जाऊया. नेक्स्ट आपला प्रश्न आहे मुलांचे थेट अनुभव याच्याशी संबंधित आहे. ए फेरफटका, बी पर्यावरणीय परस्पर संवाद, सी प्रयोगांचे प्रात्यक्षिक की डी वरीलपैकी सर्व. ठीक आहे. सो डायरेक्ट एक्सपिरियन्स विचारलेलं आहे मुलांचं, तर नक्कीच हे सगळंच ठीक आहे. सो पर्यावरणीय संवादातून त्यांना माहिती मिळणार, प्रयोगातून ते ऑब्झर्वेशन जे आहे त्याला फेरफटका म्हटलेला आहे. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्वांमधून मुलांना काय मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. जर एखाद्या शिक्षकाचे व्यक्तिमत्व कमजोर असेल तर त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये कमजोर व्यक्तिमत्वाच्या गुणधर्माची शक्यता असते, याचं कारण असे आहे काय? म्हणजे जर बघा जर समजा शिक्षक कमजोर आहे तर विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांचं जे व्यक्तिमत्व आहे त्यावर कोणतं म्हणजे इम्पॅक्ट पडू शकतं? ए विद्यार्थी हे शिक्षकांच्या वर्तनाचं लघुरूप आहे, बी विद्यार्थी आपल्या शिक्षकाच्या वर्तनांचं अनुकरण करतात, सी आहे विद्यार्थी विकासाच्या टप्प्यातून जात असतात आणि डी आहे विद्यार्थ्याला शिक्षकाप्रमाणे वागल्यामुळे प्रोत्साहन मिळते. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आहे की विद्यार्थी जो आहे तो शिक्षकांच्या वर्तनांचं अनुकरण करतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या स्कूल कॉलेजमध्ये असेल तर नक्कीच तिथे असलेली शिक्षिका किंवा शिक्षक आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्व म्हणा, ते कशा प्रकारे बोलतात, वागतात ना, किती पोलाइटली ते बिहेव करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करीत असतात, कुठे ना कुठे प्रभावित करीत असतात. त्यामुळे एका शिक्षकाचं व्यक्तिमत्वाचं सुद्धा परिणाम विद्यार्थ्यांवर होताना आपल्याला दिसून येतं. यामुळे इथे ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, सामान्यतः बालकेंद्रित शिकविण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकाची भूमिका आहे. सो जर आपण चाइल्ड सेंटर्ड मेथडचा उपयोग केलेलं तर यामध्ये ॲज अ टीचर काय भूमिका असतं? ए, समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करणे. बी, मुलांसाठी शक्य सामग्री आणि संसाधने एकत्रित करणे. सी, मुलांच्या त्यांच्या गृहितांची मांडणी करण्यास मदत करणे. आणि डी, वरीलपैकी सर्व. आता बघा, चाइल्ड सेंटर्ड मेथड विषयी शिक्षकाने काय करायला हवं, ठीक आहे. सो शिक्षकाने समस्या प्रधान परिस्थिती निर्माण करावी, एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन स्टुडंटला द्यायला हवी. मुलांना त्या प्रॉब्लेम संबंधित सोर्सेस कलेक्ट करायला किंवा ते परिस्थिती देऊन त्याला सॉल्व्ह करायला सांगावी. त्या संबंधित ते काय सोल्युशन देणार हे सुद्धा बघावं. हायपोथेसिस हे एक प्रकारचं संभावित विधान असते आणि असं विधान करण्यात त्यांना एनकरेज करायला हवं. त्यामुळे या ठिकाणी ऑल ऑफ अबव आपलं आन्सर आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. जेव्हा आपल्या वर्गात एक लाजाळू आणि सामाजिक दृष्ट्या चिंतित मुले बसलेली असेल तेव्हा आपण त्याबद्दल काय विचार कराल? ऑप्शन ए, हे मुलं चांगल्या स्वभावाचे आहे. आता बघा, जर लाजाळू आहे आणि सामाजिक दृष्ट्या खूप जास्त असं चिंतित असणारा जर विद्यार्थी आपल्या क्लासरूम मध्ये आहे तर तुम्ही काय कराल? ठीक आहे, ए, हे चांगल्या स्वभावाचं आहे असं आपण म्हणूया. बी आहे, हे मूल भावनिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. सी, हे मूल अनुशासन आणि आज्ञाधारक आहे. आणि डी आहे, हे मूल गंभीर आणि अभ्यासू आहे असं आपण म्हणणार. आता बघा, या ठिकाणी काय आहे, विद्यार्थी लाजाळू आणि सामाजिक दृष्ट्या चिंतित आहे. ठीक आहे. सो अशा वेळी नक्कीच आपण काय म्हणू शकतो की हे मूल जे आहे भावनिक दृष्ट्या अस्वस्थ आहे ना. सो अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक बी इथे आपल्याला आपलं योग्य उत्तर दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, सहज भावाचे शैक्षणिक महत्व यात आहे. सो आपण बघतो एज्युकेशनल सहज भाव, ठीक आहे. ए, प्रेरणेतून येणार, ठीक आहे. बी, आवड निर्माण करणे. सी, सर्जनशीलता वाढवणे. की डी, वरीलपैकी सर्व. सो वरीलपैकी सहज भाव म्हणजे काय? ठीक आहे, सहज भाव म्हणजे काय? एक प्रकारचं एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला काय मिळतं, मोटिवेशन मिळतं किंवा नवीन काहीतरी त्यातून निर्माण करा किंवा क्रिएटिव्हिटी आपण ज्याला म्हणतो त्याला सहज भाव असं शैक्षणिक महत्व आपल्याला सहज भावाचं दिसून येतं. नेक्स्ट आहे, प्रक्रियाद्वारे व्यक्ती आपल्या शारीरिक आणि मानसिक संतुलनामध्ये समतोल आणतो. ठीक आहे. सो ए, वेळेची नियोजनातून तो समतोल साधणार. बी, समायोजन यंत्रणेच्या माध्यमातून. सी, होमिओऑस्टिक मधून. की डी, प्रतिक्रिया निर्मितीतून. सो एक व्यक्ती जी आहे शारीरिक आणि मानसिक संतुलन कधी आणेल, जेव्हा तो काय करणार, नियोजन करेल. ठीक आहे. सो प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामिनेशन मध्ये सुद्धा जर आपल्याला एक्झामिनेशन टार्गेट करायचं आहे तर याला सुद्धा प्लॅनिंगची आवश्यकता आहे. ठीक आहे. सो समोर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पोगांडा अवस्थेतील क्वेश्चन आहे, पोगांडा अवस्थेसाठी कोणते विधान योग्य आहे, खरे आहे? सो ॲडल्सन आपण बघतो. ए, पोगांडा अवस्था ही सामान्यपणे किशोर वयाशी संबंधित असते. बी, पोगांडा अवस्थेत शेवट आणि प्रौढत्वाची सुरुवात हे देश आणि कार्य गणित वेगवेगळे असतात. सी, पोगांडा अवस्थेत लिंग, अवयव, उंची, वजन आणि स्नायूंची वस्तुमान तसेच मेंदूंमधील बदल प्रामुख्याने होतात. की डी, वरीलपैकी सर्व. सो पोगांडा अवस्थेमध्ये काय होतं, ह्या सगळेच चेंजेस होत असतात. म्हणजे पोगांडा अवस्था ही किशोर वयीन संबंधित संकल्पना आहे. यामध्ये आपलं उंची, वय हे सगळं जे आहे ते वाढत असते. म्हणजे पोगांडा अवस्थेतून जेव्हा विद्यार्थी निघणार तेव्हा तो प्रौढत्व, अडल्ट याकडे तो वळत असतो. समोरचा प्रश्न आहे, मानसिक विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यातील पहिले सामान्य पाऊल काय? ठीक आहे. मानसिक विकृत किंवा विकार असलेले. ए, हस्तक्षेप करण्याची गरज लक्षात घेणे आणि जवळीक निर्माण करणे त्यांच्याशी. बी, योग्य तो वेळ त्यांना देणे आणि लक्षपूर्वक त्यांचं ऐकूनही घेणे. सी, त्या व्यक्तीस समस्या ओळखून तिचे स्पष्टीकरण देण्यास त्यांना मदत करणे. की डी, वरीलपैकी सर्व. आता बघा, इथे सरळ प्रश्न आहे, मानसिक विकार. सो मानसिक विकार असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मदत कशा प्रकारे करू, तर त्यांच्याशी जवळीक साधू.
ठीक आहे. त्यांचं जर काही म्हणणं आहे, त्यांना वेळ देणार, त्यांचं ऐकून घेणार आहे ना. त्यांना जर काही समस्या आहे, तर ते जाणून घेऊन त्यांना त्या संबंधित मदत करणे, हे काय आहे आपलं पहिलं स्टेप आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व आपलं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, अपंगत्व असणारे मुलं शाळेत पहिला क्रमांक मिळवित येत असेल तर शिक्षकाने त्यासाठी विशेष शाळेची शिफारस करावी. इतर विद्यार्थ्यांपासून त्यांना वेगळे ठेवावे, वेगळे करावे. सी आहे सहयोगी योजना विकसित करण्यासाठी पालकाशी चर्चा करावे. की डी प्रवेश चाचणी घ्यावी. सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्विसली सी आहे. जर अपंगत्व असणारा मूल पहिला क्रमांक मिळवित आहे तर त्याला काय करावे, सहयोगी योजना विकसित करावी, कोलॅबोरेटिव्ह प्लॅन करावं आणि यासाठी त्यांचे जे पालक आहे यांच्या पालकांशी संवाद साधावा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते एक शिकविण्याच्या प्रक्रियेसह संबंधित नाही? ए परस्पर संवाद प्रक्रिया, बी व्यावसायिक प्रक्रिया, सी सतत प्रक्रिया, की डी यापैकी कोणतेही नाही. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, शिकविण्याच्या प्रक्रियेत संबंधित नाही. तर यापैकी कोणतेही नाही. कारण बघा एक शिकविण्यामध्ये परस्पर संवाद असतं, इंटरॅक्शन असतं. यामध्ये व्यावसायिक प्रक्रिया असते म्हणजे एक प्रोफेशनल लाईफ असतं आणि शिकणे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे म्हणजे सतत चालणारी ही प्रक्रिया आहे. त्यामुळे वरीलपैकी कोणतेही नाही. समोरचा आपला प्रश्न आहे, मन आणि मनोविकाराची प्रथम सैद्धांतिक प्रतिकृती यातून जन्माला आली. ए बिहेवियर थेअरी म्हणतो आपण, त्यातून आली म्हणजे वर्तणूक सिद्धांतातून मन आणि मनोविकासाची संकल्पना आलेली आहे. बी मानसशास्त्रीय सिद्धांतातून मन आणि मनोविकाराची संकल्पना उदयाला आली, की सी जैविक सिद्धांतातून, की डी संज्ञानात्मक सिद्धांतातून. सो मन आणि मनोविकार जे आहे ते सायकोलॉजिकल थेअरीतून आलेली आहे, मानसशास्त्रीय सिद्धांतातून या संकल्पनेचा जन्म किंवा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. समोरचा प्रश्न आहे की पियाजेंच्या किती टप्पे सांगितलेला आहे. सो जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटची थेअरी दिलेली आहे, संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे. सो याचे स्टेजेस त्यांनी सांगितलेले आहे. किती? तर बघा ऑप्शन ए 7 टप्पे, बी 6 टप्पे, ऑप्शन सी 4 टप्पे, की ऑप्शन डी 2 टप्पे. सो जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये एकूण 4 टप्पे सांगितलेले आहे, एकूण 4 फेजेस सांगितलेले आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सायकोलॉजी पहिली प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली कुठे किंवा कोणी? ए फ्रान्सिस गॅल्टन, बी डॉक्टर सिगमंड फ्राइड, बी आहे विल्हेम वल्डल, सी आहे डेफोर्ड बेनेट. सो सायकोलॉजीची पहिली प्रयोगशाळा आपल्याला दिसून येते की विल्हेम वल्टल द्वारे स्थापन करण्यात आलेली आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपलं सी आहे. चला, हे एक सिच्युएशन आहे, तुम्हाला सामान्य विद्यार्थ्यांसोबत अंध विद्यार्थ्यास शिकवण्याची संधी मिळाली तर आपण कसं वागणूक करणार. ठीक आहे. ए इतर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकेल म्हणून त्यांच्याकडे अधिक लक्ष देणार नाही, ऑप्शन ए आहे. बी सहानुभूती दाखवणार आपण, की सी तुम्ही विचार कराल की त्यांच्या नशिबी अंधत्व असल्यामुळे तुम्ही काही करू शकत नाही, की डी त्यांच्यासाठी पहिल्या रांगेत आसन तयार करून त्यांना स्थान संदेश ग्राहक लहरींवर शिकवण्याचा प्रयत्न करा. सो ऑप्शन डी यासाठी योग्य उत्तर आहे. त्यांना पहिल्या रांगेत बसून आपण काय करणार आहोत, त्यांना संदेश वाहन लहरीचा प्रयोग करणार आहोत. डॅश हे मानसशास्त्रातील पहिले पुस्तक लिहिले. बघा आपण सायकोलॉजी अभ्यास करीत असतो आणि पर्टिक्युलर शिक्षक टीचर साठी आपण बघतो की बालक जे आहे आपले विद्यार्थी जे असतात त्यांचं मानसिकता आपल्याला माहीत असावी, यासाठी सायकोलॉजीचा अभ्यास, मानसशास्त्राचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. सो मानसशास्त्रातील पहिले पुस्तक कोणी लिहिलेले आहे, यासाठी 4 ऑप्शन आहे. ए प्लेटो, बी आहे विलियम जेम्स, सी आहे बालाबाज आणि डी आहे पायजेट किंवा पियाजे यांना म्हटलं जातं. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे इथे आपलं विलियम जेम्स यांनी मानसशास्त्रावर आधारित पहिले पुस्तक लिहिलेले आहे. समोरचा प्रश्न आहे, डॅश हे मानसशास्त्राचे जनक आहे. आता इथे फादर ऑफ सायकोलॉजी आपल्याला विचारलेलं आहे आणि आपण अभ्यास करीत आहोत बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. सो यामध्ये हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
बघा, मानसशास्त्राचा जनक यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए ॲरिस्टॉटल, बी प्लेटो, सी सॉक्रेटिस आणि डी यापैकी कोणीही नाही. सो ॲरिस्टॉटल हे मानसशास्त्राचे जनक म्हणून आपण ओळखतो, त्यामुळे इथे आपलं अत्यंत योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन आहे, मतिमंदत्व म्हणजे काय? आता बघा, हा डायरेक्ट प्रश्न आणि अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा दिसून येतात. मतिमंदत्व काय असतं यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए विसर, राळूपणा, बी आहे अत्यंत हालचाल करणे म्हणजे मतिमंदत्व होतं. ऑप्शन सी बौद्धिक कमतरता म्हणजे मतिमंदत्व, की ऑप्शन डी भावनिक विचार म्हणजे मतिमंदत्व. आता मतिमंदत्व म्हणजे काय, तर बौद्धिक कमतरता म्हणजे मतिमंदत्व आहे. त्यामुळे या प्रश्नांचं योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक सी दिसून येणार. समोरचा प्रश्न आहे, प्राचीन व्यक्तींच्या शिक्षणात समाविष्ट असलेली तत्वे आजच्या काळात ओळखली जातात. आता इथे प्रिन्सिपल अगोदरची आणि आताची प्रिन्सिपल असं विचारलेला प्रश्न आहे हा. ठीक आहे. सो शिक्षणात समाविष्ट म्हणजे प्राचीन व्यक्तींच्या शिक्षणात समाविष्ट असलेली तत्व आज आपण त्याला काय म्हणतो? ऑप्शन ए व्यावसायिक, ऑप्शन बी नैतिक, सी धार्मिक आणि ऑप्शन डी वरील सर्व. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे डी. याला आपण व्यावसायिक, नैतिक आणि धार्मिक असं सगळंच म्हणतो. तत्वे म्हणून हे ओळखलं जातं. आणि प्राचीन आणि आजच्या तत्व आपल्याला हे शिक्षणात समाविष्ट असलेली दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाच्या शिक्षणात मानसशास्त्रावर भर म्हणजे आजच्या गरजेच्या आधारावर उत्कृष्ट ठरते. आता शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्र का बरं महत्वाचं आहे, का कशा पद्धतीने शिक्षकांच्या शिक्षणात मानसशास्त्र उत्कृष्ट ठरलेलं आहे, आणि यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए मुलांच्या बाबतीत असामान्य वर्तन टाळण्यासाठी, ऑप्शन बी मुलांच्या बाबतीत बुद्धिमत्तेच्या वागणुकीत प्रोत्साहन देण्यासाठी, ऑप्शन सी मानवी वर्तन समजण्यासाठी आणि ऑप्शन डी आहे स्वीकृत वर्तन तयार करण्यासाठी कार्य परिभाषित केली आहे. आता बघा, शिक्षकाच्या शिक्षणात सायकोलॉजी उत्कृष्ट ठरते का बरं? कारण मानवी वर्तन समजण्यासाठी सायकोलॉजी ॲज अ शिक्षक म्हणून आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑप्शन सी योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, समाजाचं प्रतिनिधी म्हणून शाळेचे पहिले कर्तव्य आहे. ऑप्शन ए मुलांमध्ये व्यावसायिक क्षमतेची पुरेशी स्तर निर्माण करण्यासाठी, बी शाळेचे कर्तव्य काय आहे. ठीक आहे, यासाठी पहिला ऑप्शन आपल्याला दिलेला आहे मुलांमध्ये व्यावसायिक क्षमता निर्माण करणे, बी जीवनासाठी मुलांना तयार करणे, ऑप्शन सी मुलांना पाहिजे त्या पद्धतीचे वातावरण निर्माण करणे, की ऑप्शन डी सामाजिक स्थिरता राखण्यासाठी. ऑप्शन करेक्ट आहे, जीवनासाठी मुलांना तयार करणे हे शाळेचे पहिले कर्तव्य आहे. शाळा बघा, आजकाल आपण सिलेबसचा अभ्यासक्रमाचा जरी विचार केलेला तर अभ्यासक्रम हे वास्तविक जीवनात उपयोगी येऊ शकेल अशा प्रकारचं असावं, आणि रटाळ पद्धतीचा समावेश आपल्या एज्युकेशन जे सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला केलेला दिसून येत नाही. त्यामुळे इथे आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर काय दिसून येते, ऑप्शन क्रमांक बी. समोरचा प्रश्न आहे, एक मानसशास्त्रज्ञ होण्यासाठी आवश्यक पात्रता आहे. जर आपल्याला सायकोलॉजिस्ट व्हायचं आहे तर आपल्याकडे कोणकोणते गुण असावे? ऑप्शन ए सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य, ऑप्शन ए आहे सामान्य कौशल्य, निरीक्षण कौशल्य आणि विशिष्ट कौशल्य. ऑप्शन बी आहे सामान्य कौशल्य, आक्रमकता आणि प्रतिभा. ऑप्शन सी आहे प्रतिभा, सर्जनशीलता आणि अभिप्राय कौशल्य. आणि डी आहे बुद्धिमत्ता, चिंता आणि अभिप्राय कौशल्य. आता बघा, आपल्याला जर सायकोलॉजिस्ट बनायचं आहे तर आपल्याकडे जनरल स्किल असावं, आपल्याकडे ऑब्झर्वेशन स्किल असावं, आणि त्या ऑब्झर्वेशन स्किलच्या माध्यमातून विशिष्ट कौशल्य म्हणजे स्पेसिफिक स्किल सुद्धा आपल्याकडे असायला हवं. त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे बौद्धिक पातळींचे IQ चे निर्देशांक काय आहे? डायरेक्ट IQचं इथे आपल्याला इंडेक्स विचारलेला आहे, निर्देशांक विचारलेला आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे, मानसिक विकासाची पातळी,
ए लेवल ऑफ मेंटल डेव्हलपमेंट, ऑप्शन बी मानसिक विकासाचा दर, रेट ऑफ मेंटल डेव्हलपमेंट, सी आहे मानसिक क्षमता प्राप्त करण्यासाठीची शेवटची पातळी, की ऑप्शन डी मानसिक परिपक्वतेची पदवी. यापूर्वी मी तुम्हाला IQ कशा प्रकारचं काढायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. प्रिव्हियस जर आपण व्हिडिओ नाही बघितलं तर नक्कीच बघायचं आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे बी, मानसिक विकासाचा दर, रेट ऑफ मेंटल डेव्हलपमेंट हे IQ चे निर्देशांक आपल्याला दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, मतिमंदत्व ही स्थिती याच्याशी संबंधित आहे. ए सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता, बी आहे असामान्य संवाद कौशल्य, सी आहे शारीरिकरित्या देखणे, की डी फिट येणे म्हणजे बसते. आता बघा मतिमंदत्व हे काय आहे, तर हे बिलो ॲव्हरेज इंटेलिजन्स आहे. सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता असते म्हणजे मतिमंदत्व असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं. समोरचा आपला प्रश्न आहे, भूक मंदावणे हा कशाशी संबंधित विकार आहे. ठीक आहे, सो ए लोकांचा सामना करण्याची भीती, बी आहे वजन वाढण्याची भीती, सी आहे झोपण्याची भीती आणि डी आहे डी आहे जवळच्या व्यक्तीस. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूक मंदावणे हा कशाशी संबंधित विकार आहे. ए लोकांच्या सामना करण्याची भीती म्हणजे भूक मंदावणे, बी आहे वजन वाढण्याची भीती, सी झोपण्याची भीती, की डी जवळच्या व्यक्तीस गमावण्याची भीती. तर बघा भूक मंदावणे, ॲनोरेक्सिया नर्सोला हे जे आहे वजन वाढण्याच्या भीतीशी संबंधित आहे. समोरचा प्रश्न आपल्याला आहे, मुलांच्या आसपासच्या पर्यावरणाचे ज्ञान डॅशसाठी मदत करते. आता बघा मुलांना एन्व्हायरमेंटचं नॉलेज का बरं असायला हवं, यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए सामाजिकरण प्रक्रियेचा अंदाज घेणे, बी भविष्यातील शक्यतांचं विश्लेषण करणे, सी आहे पर्यावरणाची आरोग्यदायी योजना तयार करणे, की ऑप्शन क्रमांक डी वरील पैकी सर्व. सो पर्यावरणाचं ज्ञान मुलांना का बरं देणं आवश्यक आहे, कारण यातून सामाजिकरणाची प्रक्रिया होईल. भविष्यामध्ये जे काही पर्यावरण रिलेटेड क्वेश्चन आहे त्यांचं विश्लेषण करण्यात मुले सक्षम होणार आणि पर्यावरण जर आपण निरोगी ठेवू तर आपलं आरोग्य सुद्धा यातून निरोगी राहील. त्यामुळे ऑल ऑफ अबाव. समोरचा प्रश्न आहे, बालविकास हे असे अभ्यास क्षेत्र आहे ज्यात ए निरीक्षकांच्या मानवी क्षमतेचा बदल याचा अभ्यास होतो, ऑप्शन बी जीवन काळातील वर्तनांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न यातून होतो, की ऑप्शन सी मुलांच्या प्रौढांची तुलना करण्यात आपल्याला मदत होते बालविकासाचा अभ्यास केल्यामुळे, की ऑप्शन डी मुलांच्या आकलनात्मक सामाजिक आणि इतर क्षमतांचं हळूहळू होणाऱ्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत आहे. आता बालविकासाचा अभ्यास का बरं, कारण मुलांचं यातून आकलन होतं, सामाजिक त्यांच्या क्षमता म्हणू द्या किंवा इतर जी मुलांमध्ये ॲबिलिटी आपल्याला दिसून येतं, याचं जे माहिती आपल्याला मिळतं ते बालविकास म्हणजे बालकांचा विकास कशा प्रकारे होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण याचा अभ्यास करायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मुलांसाठी यश प्राप्त करण्याचे वय म्हणजे, ऑप्शन ए मुलांची एखाद्या विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्यांच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने, बी मुलांचे मानसिक वय, सी मुलांचे शैक्षणिक वय, की डी वरील पैकी कोणतेही नाही. सो आपल्याला वय जे दिसून येतं मुलांचं ते मुलांची एखादी विशिष्ट विषयातील प्राप्तता पातळी त्यांच्या कालक्रमानुसार असलेल्या वयाच्या अनुषंगाने आपण बघू शकतो. म्हणजे अचिव्हमेंट्स जे आपल्याला मेजर करायचं आहे ते एज अनुसार आपण करू शकतो. मूल्य शिक्षणाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे, की मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन काय आहे. ऑप्शन ए विद्यार्थ्यास आरोग्य संपन्न करणे म्हणजेच मूल्य शिक्षण आहे, ऑप्शन बी विद्यार्थ्यास काम मिळवण्यास लावणे म्हणजे मूल्य शिक्षण, सी पुण्य फुलवणे, की डी व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास म्हणजे मूल्य शिक्षण हो. सो व्हॅल्यू एज्युकेशन यामध्ये ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मूल्य शिक्षणाचं जे आपण अभ्यास करीत असतो या माध्यमातून मुलांचं म्हणा किंवा आपल्या सगळ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं ठरत असतं.
नेक्स्ट आहे विषयांचं आकलन होण्यासाठी डॅशचा समावेश होतो. ऑप्शन ए भाषांतर, ऑप्शन बी एक्स्ट्रापोलेशन, आधीपासून ज्ञात असलेली माहिती भविष्यात वापरण्यासाठी अंदाज करणे, ऑप्शन सी अर्थ लावणे की ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व. सो विषयांचं आकलन यामध्ये ट्रान्सलेशन असतं, भाषांतर असतं, म्हणजे जे आपण सांगितलेलं आहे ते त्यांच्या शब्दात मोजकं सांगणं. यामध्ये आधीपासून जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे तर त्या गोष्टी माहीत असल्यावरून आपण समोरच्या गोष्टीचं हे प्रेडिक्शन करू शकतो. सी आहे घटना यांना आपण काय करू शकतो, गुंफण करू शकतो. सो अशा प्रकारे वरीलपैकी सर्व आपलं इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे विसरणे हे डॅश म्हणून मानले जाऊ शकते. लुप्त होण्याची निष्क्रिय ही भावना आहे, चुकीच्या शिक्षणाचा परिणाम आहे, सी अपुऱ्या शिक्षणाचा परिणाम आहे की नकारात्मक परिवर्तनाची ही बाब आहे. सो हे नकारात्मक परिवर्तनाची बाब आहे. सो नेक्स्ट प्रश्न आहे कोणत्या वयात शारीरिक वाढ झपाट्याने होते. ऑप्शन ए सुरुवातीचे बालपण, बी अभर अवस्था म्हणजे इन्फेन्सी म्हणजे शैशवा अवस्था, सी पोगांडा अवस्था की डी शालेय वय. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे इन्फेन्सी मध्ये आपली शारीरिक वाढ जी आहे झपाट्याने होत असते. त्या बुद्धिमत्तेचे प्रमाण 90 ते 110च्या दरम्यान असणे म्हणजे काय. डायरेक्ट इथे प्रश्न इंटेलिजन्स विषयी विचारलेला आहे की 90 ते 110 जर समजा आपलं बुद्धिमत्ता आहे तर त्याला आपण काय म्हणणार. यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शन ए सामान्य बुद्धिमत्ता, ऑप्शन बी तीक्ष्ण बुद्धिमत्ता म्हणजे शार्प बुद्धिमत्ता, सी आहे उत्कृष्ट म्हणजे हुशार एक्सलेंट, आणि डी आहे प्रतिभावान. सो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इंटेलिजन्स जे आहे त्या संबंधित आपण बघतो की कशा प्रकारे बुद्धीचे मापन मेजरमेंट ऑफ इंटेलिजन्स हा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. आणि जर आपण विचार केला 90 ते 110 तर हे सामान्य बुद्धिमत्ता आहे, आणि 120 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणूया, प्रतिभावान हा विद्यार्थी आहे म्हणून. त्यामुळे ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा किती वर्षापर्यंत मुलांना लागू आहे. आपण राईट टू एज्युकेशन बघतो, कंपल्सरी एज्युकेशन किती वयोमर्यादातील मुलांना देण्यात येणार. ए 6 ते 14 वर्ष वयोगटातील, ऑप्शन बी 7 ते 13 वर्ष वयोगटातील, ऑप्शन सी 5 ते 11 वर्षातील मुलांना मोफत आणि सक्तीचं एज्युकेशन असेल, की ऑप्शन डी 6 ते 12 वर्ष. सो राईट टू एज्युकेशन अंतर्गत आपण काय बघतो, मोफत एज्युकेशन आणि सक्तीचे एज्युकेशन जे आहे 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना हे शिक्षण जे आहे मोफत आणि सक्तीचे देण्यात यावे. नंतरचा आपला प्रश्न आहे फिजिकल डेव्हलपमेंट आपण कशाला म्हणणार, ठीक आहे, किंवा शारीरिक विकासाचे क्षेत्र कोणते आहे. आणि शारीरिक विकासाचे क्षेत्र संबंधात 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. ऑप्शन ए मज्जासंस्था म्हणजे आपलं नर्वस सिस्टम, बी आहे मेमरी म्हणजे स्मृती, सी आहे प्रेरणा म्हणजे मोटिवेशन, आणि डी आहे समायोजन म्हणजे ऍडजस्टमेंट. सो फिजिकल डेव्हलपमेंट हे आपलं नर्वस सिस्टमशी रिलेटेड आहे, त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. समोरचा प्रश्न आहे अशी कोणती स्टेज आहे डेव्हलपमेंटची ना. चाइल्ड डेव्हलपमेंट विषयी आपण बघतो, स्टेजेस बघतो, बाल विकासाचे आपण टप्पे बघतो. या टप्प्यामध्ये असा कोणता स्टेज आहे ज्यामध्ये बालकाला म्हणजे एक चाइल्डला तणाव आणि रागाची परिस्थिती निर्माण होत असते. यासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए आहे बाल्यावस्था, ऑप्शन बी आहे ॲडोलसेंट म्हणजे किशोरावस्था, ऑप्शन सी आहे बालपण, आणि ऑप्शन डी आहे माथारपण. ओके. सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायचा आहे, आणि सोबतच लक्षात घ्या तणाव आणि राग कोणत्या वयात येणार. इन्फॅन्सी म्हणजे हे शैशवा अवस्था आहे तर यामध्ये आपण बघत नाही. बालपण चाइल्डहुड ओल्ड एज मध्ये राहणार नाही, त्यामुळे योग्य उत्तर आहे किशोरवयीन बालक. आणि किशोरवयीन बालकांचं वैशिष्ट्यांमध्ये आपण नेहमीच बघतो की त्यांना तणाव, लवकर राग येणं, अँगर लवकर येणं अशा प्रकारचं आपल्याला लक्षणं दिसून येतं. सो इथे योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक बी आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. सोशलायझेशन विषयी हा प्रश्न आहे. सामाजिकरणाविषयी हा प्रश्न आहे की सामाजिकरण ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुले आणि प्रौढ शिकतात. काय शिकतात. ए कुटुंबांकडून, बी
शाळेतून, सी सहकार्यांकडून, की डी सर्वांकडून. आता बघा, सामाजिकरण या प्रक्रियेअंतर्गत आपण बघतो की एक समाजाचा घटक म्हणून आपलं काय होत असतं, डेव्हलपमेंट म्हणजे आपलं विकास होत असतं. सो सोशलायझेशनची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आपण आपल्या फर्स्ट जे आपण शिक्षण घेत असतो किंवा जे काही ग्रहण करत असतो ते आपल्या फॅमिलीकडून आपण ग्रहण करतो. त्यामुळे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुटुंब हे योग्य राहील. यानंतर आपण बघतो की सामाजिकरणाचं प्रथम जर घटक हा कुटुंब आहे, तर द्वितीय काय आहे, शाळा आहे. याचा अर्थ शाळेतूनही बालकाचं सामाजिकरण घडून येतं. सोबत आहे सहकारी, जसं आपले मित्र आहे यांच्याकडून बघा, सगळ्याच आपण गोष्टी आपण एकमेकांचं अनुसरून करून म्हणा किंवा दुसऱ्यांकडून पाहून आपण काय करत असतो, शिकत असतो. त्यामुळे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण काय बघतोय, एक मुलं जे आहे ते कुटुंबांकडून शिकत असतात, शाळेतून आणि सहकार्याकडून शिकत असतात. त्यामुळे ऑल ऑफ अबव आपलं योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा, मुलांचे मूल्यमापन केले पाहिजे. कशा पद्धतीने आपण बालकाचं इव्हॅल्युएशन करायला हवं? ठीक आहे, यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए, बोर्डाच्या परीक्षेद्वारे म्हणजे बोर्ड एक्झामिनेशनच्या आधारावर आपण मुलांना एक्झामिनेशन करायचं. ऑप्शन बी आहे, सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापनाद्वारे कंटिन्युअस अँड कम्प्रेसिव्ह इव्हॅल्युएशन आपण करणार. की ऑप्शन सी, गृह परीक्षेद्वारे आपण त्यांना होम एक्झामिनेशन च्या माध्यमातून पर्टिक्युलर चाइल्ड जे आहे त्याचं इव्हॅल्युएशन करणार आहोत. की ऑप्शन डी, लेखी आणि तोंडी परीक्षांद्वारे. आता बालकाचं जर आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे, तर बालकाचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आपण काय बघत असतो, तर आपण त्यांचं सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन करणार. आता बघा, फक्त लेखी आणि तोंडी करून चालणार नाही आहे ना. फक्त होम एक्झामिनेशन किंवा बोर्ड एक्झामिनेशन या आधारावर न करता आपण बालकांचं जर सतत आणि सर्वसमावेशक स्वरूपाचं मूल्यांकन केलं, तर नक्कीच त्यांना काय होतं, वारंवार फीडबॅक मिळत राहतं, कुठे बालक चुकत आहे, कुठे नाही, ह्या गोष्टी समजण्यामध्ये आणि त्या गोष्टी समजून त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यामध्ये सतत मूल्यांकन मदत करतं. त्यामुळे ऑप्शन बी. समोर जाऊया आपण. जर एखाद्या मुलांचे मानसिक वय, आता हे जरा ट्रिकी आहे आणि हे सोडवणं आपल्याला यायला हवं. ठीक आहे. सो इथे बघा काय म्हटलं आहे, जर बालकाचं मानसिक वय, ठीक आहे. सो इथे मेंटल एज 5 असेल, 5 वर्ष असेल आणि वास्तविक वय आहे ना, ऍक्च्युअल एज हे 4 वर्ष असेल, तर त्याचं IQ किती आहे? 4 ऑप्शन आहे यासाठी. 125, ऑप्शन बी 80, ऑप्शन सी 120 आणि डी आहे 100. आता लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला काय म्हणतो आपण, IQ काढायचा आहे. सो IQ काढायचं एक फॉर्म्युला आहे. काय आहे? IQ चा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कसा आहे, तर बघा, MA, ठीक आहे, भागीला CE. आता हे काय आहे? मेंटल एज. पहिला काय आहे? मेंटल एज, ठीक आहे, भागीला क्रोनोकल क्रोनोकल एज, क्रोनोनल एज, ठीक आहे, इंटू 100. इंटू काय आहे? 100 आहे. इथे मी व्यवस्थित लिहून देते आणि यातून जर काही प्रश्न आलेलं, MA काय आहे? हे मानसिक वय आहे आणि CA काय आहे? हे आपलं ऍक्च्युअल एज आहे इंटू 100. तर इथे आपलं मानसिक वय किती आहे? 5 इयर्स आहे का? आणि इथे ऍक्च्युअल वय किती आहे? 4 इयर्स आहे इंटू आपल्याला करायचं आहे 100. आता 5 गुणिले 4 जर आपण केलेले, तर ओके, पॉइंट इथे करून बघा, 5 भागिले 4 जर आपण केलेलं, तर 1.5 आपला आन्सर येणार आणि याला गुणा 100 सोबत, तर नक्कीच आपलं IQ जे आहे 125 येणार. ठीक आहे. सो हे योग्य उत्तर आपलं काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक ए आपले योग्य आन्सर आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रश्न आहे. ओके, वायगोस्कीने बाल विकासाविषयी सांगितले. काय सांगितलं आहे वायगोस्की यांनी बाल विकासासंबंधित? ए, हे संस्कृतींचे आनुवांशिकतेमुळे होत असतं. बी, हे सामाजिक परस्पर संवादामुळे उद्भवते.
सी हे औपचारिक शिक्षणाचे उत्पादन आहे की ऑप्शन डी हे एकीकरण आणि समायोजनाचा परिणाम आहे. सो बाल विकास संबंधित वायगोस्की म्हणतात की सामाजिक परस्पर संवादामुळे बालकांचं सामाजिकरण जे आहे ते होत असते आणि त्यासाठी इंटरॅक्शन खूप महत्वाचं आहे. अशा प्रकारचं थेरी जे आहे वायगोस्की द्वारा आपल्याला दिलेली दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे पियाजे यांचं फॉर्मल ऑपरेशनल स्टेज जे आहे त्या संबंधित हा प्रश्न आहे की बाळाच्या कोणत्या वयाच्या काळापर्यंत आपलं जे प्याजे आहे त्यांनी औपचारिक ऑपरेशनल टप्पा सांगितलेला आहे. सरळ त्यांनी स्टेजेस आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन ए बघा 0 ते 2 वर्ष, ऑप्शन बी 2 ते 7 वर्ष, ऑप्शन सी 7 ते 11 वर्ष की ऑप्शन डी 11 ते 15 वर्ष. सो इथे आपल्याला डायरेक्ट औपचारिक ऑपरेशनल स्टेज विचारलेला आहे. पियाजेने औपचारिक ऑपरेशनल स्टेज सांगितलेला आहे 11 वर्षापासून 15 वर्षापर्यंत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. यानंतरचा प्रश्न आहे कुंठित बुद्धी असलेल्या मुलांचा IQ किती असतो? कुंठित म्हणजे काय तर डल इंटेलिजंट म्हणजे डल विद्यार्थ्यांचा IQ किती असतो? ऑप्शन ए 110 120, ऑप्शन बी 81 ते 110, ऑप्शन सी 71 to 80 आणि ऑप्शन डी आहे लेस दॅन 71 पेक्षा कमी. सो आपण इथे कशा प्रकारचं बालकांविषयी बघत आहोत डल आहे ना. सो डल जे विद्यार्थी आहे त्यांचं IQ असतं 71 पेक्षा कमी. सो इंटेलिजन्सवर तुम्हाला सरळ सरळ प्रश्न एक्झामिनेशन मध्ये सुद्धा असणार आहे त्यामुळे याला तुम्ही स्किप करायचं नाही. नेक्स्ट प्रश्न आहे खेळाची शिकवण्याची पद्धत खालील वर्गांवर आधारित आहे. ठीक आहे, प्ले मेथड ऑफ टीचिंग विषयी विचारलेला आहे आपल्याला. खेळ पद्धती जी आहे याविषयी हा प्रश्न आहे. ए शारीरिक शिक्षण कार्यक्रमाच्या तत्वावर ही प्ले मेथड आधारित आहे. ऑप्शन बी शिकवण्याच्या पद्धतींच्या सिद्धांतावर ही प्ले मेथड पद्धती आहे की ऑप्शन सी विकास आणि वाढीची मानसशास्त्रीय तत्वे यामध्ये इन्क्लुडेड आहे की ऑप्शन डी अध्यापनाच्या सामाजिक तत्वावर प्ले मेथड आधारित आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे विकास आणि वाढीच्या मानसशास्त्रीय तत्वावर आपण बघतो की प्ले मेथड ही आधारित आहे. प्ले मेथड काय आहे तर यामध्ये जी आहे प्ले करून फॉर एक्झाम्पल जर बॉल विद्यार्थ्यांना सांगायचा आहे तर ते बॉला आधारे खेळाच्या माध्यमातून ते सांगणार. सो त्यामुळे इथे ऑप्शन सी. नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतं कुटुंब हे साधन आहे कशाचे? ए अनौपचारिक शिक्षणाचे साधन आहे, बी औपचारिक शिक्षणाचे हे साधन आहे, सी दूरस्थ शिक्षणाचे हे साधन आहे की ऑप्शन डी अनौपचारिक शिक्षणाचे. सो व्हेरी करेक्ट आन्सर नॉन फॉर्मल एज्युकेशन अनौपचारिक शिक्षणाचे कुटुंब हे साधन आहे. समोरचा प्रश्न बघा मानव विकास हा 2 योगदानाचा परिणाम आहे. ए पालक आणि शिक्षकांचे योगदान, ऑप्शन बी सामाजिक आणि सांस्कृतिक घटक, ऑप्शन सी आनुवंशिकता आणि पर्यावरण की डी वरीलपैकी काहीही नाही. सो ह्युमन डेव्हलपमेंट जे आहे त्यामध्ये 2 महत्त्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन आनुवंशिकता आणि पर्यावरणाचा आहे. क्वेश्चन्स पासून सो CDP हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्या एक्झामिनेशन साठी. आजचा आपला प्रश्न आहे पोगंडा अवस्थेतील लोकांना अनुभव येऊ शकतो. आता ॲडोलसेंट विषयी प्रश्न आहे. आता बघा चाइल्ड डेव्हलपमेंट अभ्यास करीत आहोत त्यामुळे आपल्याला ॲडोलसेंट पोगंड अवस्थेतील जे बालक आहे आणि जे अडल्ट बालक आहे त्यांविषयी इन्फॉर्मेशन असायला हवी. या पोगंड अवस्थेतील मुलांविषयी एक्सपिरियन्स आपल्याला विचारलेला आहे. ए आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्या अंतर्गत असते, ऑप्शन बी जीवनाबद्दल तृप्तीची भावना त्यांच्या अंतर्गत असते, सी आहे स्वतःबद्दल चिंता हे बाळगतात की ऑप्शन क्रमांक डी बालपणात केलेल्या पापांबद्दल भीतीची भावना हे बाळगतात. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे आत्म वास्तविकतेची भावना त्यांच्याकडे आपल्याला पोगंड अवस्थेतील जे बालक आहे त्यांच्यामध्ये दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे आनुवंशिकतेचे एकक काय आहे? आनुवंशिकता आपण बघतो, ठीक आहे, ज्याला आपण हेरिडिटी म्हणतो. हेरिडिटी विषयी प्रश्न आहे की त्याचं एकक काय आहे? गुणसूत्र आहे, क्रोमोसोम ज्याला म्हणतात, बी आहे जीन्स जे आपण हेरिडिटी त्याचं मापू शकतो युनिट्स आहे ही, की फलित सेल आहे की डी झायगोट आहे.
आता इथे बघा अनुवांशिकता ही जीन्स नुसार आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी अगदी योग्य उत्तर आहे. आता बघा हे CDPचा अगदी बेसिक बेसिक हे प्रश्न आहे आणि याविषयी जर थोडा जरी आपण अभ्यास केलेला तर नक्कीच असे जे प्रश्न आहेत त्यांना आपण योग्य रित्या जे आहे आन्सर करू शकतो. नेक्स्ट प्रश्न आहे, श्रवणक्षम मुलांना शिक्षित करण्यासाठी काय वापरलं जातं? म्हणजे पर्टिक्युलर असे बालक ज्यांना हेअरिंगमध्ये म्हणजे ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम असतात, तर त्यांच्यासाठी काय आपण असं यूज करू शकतो? यासाठी 4 ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहे. ऑप्शन ए आहे बेललिपी, ऑप्शन बी आहे कोडिंग भाषा, ऑप्शन सी आहे वाद्य आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी सर्व. सो ज्यांना व्यवस्थितरित्या ऐकू येत नाही अशांसाठी आपण काय करू शकतो? कोडिंग भाषांचा वापर करू शकतो. जसं आपलं सिग्नल आपण बघतो, रेड सिम्बॉल जर आपल्याला दिसेल तर नक्कीच त्याचा अर्थ आपण लावू शकतो की हे काय आहे, थांबण्याचं आपल्याला काय देत आहे, इंडिकेशन देत आहे म्हणून, है ना. सो जेव्हा आपण बघतो की हेअरिंग म्हणजे ज्यांना श्रवण संबंधित बाधा आहे अशा बालकांना आपल्याला जर शिकवायचं आहे, शिक्षित करायचं आहे, तर त्यासाठी कोडिंग लँग्वेजचा वापर केला जातो. ठीक आहे, हे एक प्रकारे सिम्बॉलिक लँग्वेज आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. ज्यांनी प्रथम बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे ठरवले, म्हणजे पहिले हे कोण होते ज्यांनी इंटेलिजन्स टेस्ट घेण्याचं ठरवलेलं आहे. ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी हा सुद्धा आपल्या CDPचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. यासाठी 4 ऑप्शन आहे. डेव्हिड वेचलर्स, बी आहे अल्फ्रेड बिनेट, सी आहे चार्ल्ड एडवर्ड स्पियरमॅन आणि डी आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. सो बुद्धिमत्ता चाचणी सर्वप्रथम कोणी केली आहे, असा सरळ सरळ प्रश्न आहे ना. सो बुद्धिमत्ता चाचणी प्रथम केलेली आहे अल्फ्रेड बिनेट यांनी प्रथमतः आपल्याला दिसून येते इंटेलिजंट टेस्ट केलेली. ओके, सो बुद्धिमत्ता चाचणी संबंधित जर प्रश्न आलेला तर नक्कीच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की अल्फ्रेड बिनेट यांनी काय केले आहे, बुद्धिमत्ता चाचणी याचा वापर केलेला आहे प्रथमतः. यानंतरचा प्रश्न आहे, विकृत हस्ताक्षराशी संबंधित लेखन क्षमता कमी होणे हे कशाचे लक्षण आहे? आता यावर 100% आपल्याला प्रश्न दिसून येतं. ठीक आहे, सो जर आपली हँडरायटिंग विषयी रायटिंग ॲबिलिटी नाही, ठीक आहे, सो हे कशाचे लक्षण आहे? डिस्प्रेक्सियाचे हे लक्षण आहे, बी डिस्प्रेक्सिया आहे, सी आहे डिस्कॅल्कुलिया आहे की डिस्लेक्सिया. सो इथे बघा थोडा फरक आहे ना. सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे चारही जे ऑप्शन आहे, चारही ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो यावर प्रश्न वारंवार आपल्याला एक्झामिनेशनमध्ये येताना दिसून येतात. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट होणार आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे लक्षपूर्वक बघा, जेव्हा विकृत हस्ताक्षर म्हणजे हँडरायटिंग समजू येत नाही किंवा अक्षर जेव्हा पाहण्यात प्रॉब्लेम्स बालकांना असतं, त्यावेळी त्याला डिस्प्रेक्सिया असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे अगदी योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं, ऑप्शन क्रमांक ए. ओके, चला समोर जाऊया आपण आणि समोरचा प्रश्न आहे, पियाजेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणता व्यक्तींचं संज्ञानात्मक विकासावर परिणाम करणारा घटक नाही? आपण बघतो की जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचं थिअरी दिलेलं आहे. सो या ठिकाणी प्रश्न आहे की पियाजे यांचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार असा कोणता घटक आहे जो परिणाम करत नाही? ऑप्शन ए आहे भाषा, ऑप्शन बी आहे सामाजिक अनुभव, ऑप्शन सी आहे परिपक्व आणि ऑप्शन डी आहे उपक्रम. सो जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत दिलेला, अशा प्रकारचं सुद्धा प्रश्न विचारलं जातं किंवा त्यांनी किती स्टेजेस सांगितले आहे ना. काय असं प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येतं. सो पर्टिक्युलर अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतात. त्यामुळे लक्षात घ्या, पियाजे यांचा जो सिद्धांत आहे तो संज्ञानात्मक विकासाचा आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सोशल एक्सपिरियन्स हा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीमध्ये परिणाम करीत नाही. पण आपली भाषा, आपण किती मॅच्युअर आहे, बालक किती मॅच्युअर आहे, तो काय ॲक्टिव्हिटीज करतो, हे सगळे घटक संज्ञानात्मक जे आपलं डेव्हलपमेंटचं थेअरी आहे त्यामध्ये प्रमुख आपल्याला दिसून येतात. सो त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे. इथे एक गोष्ट नमूद करावी, प्रत्येकाने प्रश्न पूर्णतः वाचावा आणि प्रश्न वाचल्यानंतर त्याला समजून घ्यावं, देन आपल्याला आन्सर करायचं आहे. ओके, समोरचा आपला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सामाजिकरणाची निष्क्रिय एजन्सी आहे?
आता सोशलायझेशन आपण सामाजिकरण याविषयी वारंवार बघितलेलं आहे आणि याविषयी प्रश्न सुद्धा आपण बघतो. सामाजिकरण म्हणजे एक प्रकारे संबंधित आपल्याला दिसून येतं, सोशल लाईफ संबंधित दिसून येतं आणि आपल्या सोशल लाईफ आणखीन व्यवस्थित करण्यासाठी कोणकोणत्या घटक आहे. ठीक आहे, ओके. ऑप्शन ए आहे आरोग्य, ऑप्शन बी आहे कुटुंब, ऑप्शन सी आहे इको क्लब आणि ऑप्शन डी आहे सार्वजनिक ग्रंथालय. सो इथे बघा, सोशलायझेशन विषयी जर आपण विचार केलेलं तर त्यामध्ये फॅमिली हे पहिला असं घटक आहे म्हणू शकता, एजन्सी आहे म्हणू शकता, जे मुलांच्या सामाजिकरणामध्ये प्रमुख भूमिका रोल प्ले असतं. त्यानंतर आपल्याला स्कूल दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे स्कूलचं सुद्धा आपल्याला रोल दिसून येतं. त्यानंतर आरोग्य आहे, ऑब्व्हियसली आपण सगळ्यांना इलनेस होत असतं, अशा वेळी आपण डॉक्टरांकडे जात असतो. सो आरोग्य सुद्धा सामाजिकरणासाठी महत्त्वाची आहे. पण सार्वजनिक ग्रंथालय हे निष्क्रिय असं एजन्सी आपल्याला सामाजिकरणामध्ये दिसून येते. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये विकासाच्या खालीलपैकी कोणत्या पैलूकडे दुर्लक्ष केले? आता बघा, वायगोस्की यांनी सुद्धा डेव्हलपमेंट संबंधित थेरी दिलेली आहे. आता त्यांच्या थेरीमध्ये असा कोणता घटक आहे जे इम्पॉर्टंट नाही? 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी आहे. ए सोशल, बी सांस्कृतिक, सी सेंद्रिय आणि डी आहे भाषिक. सो यांचं जे थेरी दिलेलं आहे सामाजिक सांस्कृतिक विकास थेरी आहे, ज्यामध्ये समाज संस्कृती म्हणजे कशा प्रकारे समाजाला संस्कृती इफेक्ट करीत असते आणि जेव्हा विविध संस्कृती आपल्याला जाणून घ्यायची असते तर त्यासाठी प्रमुख साधन म्हणा, मेन जे असतं ना ते म्हणजे भाषा असते ना. म्हणजे प्रत्येक संस्कृती काही वेगळेपण आपल्याला दिसून येतं आणि हा वेगळेपण जर आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर भाषा हा प्रमुख साधन आहे. त्यामुळे कोणतं घटक नाही तर सेंद्रिय. ठीक आहे, हा घटक नाही. बाकी घटक म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषा हे तीनही महत्त्वपूर्ण वायगोस्कीच्या सिद्धांतामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, चला नेक्स्ट प्रश्न आहे. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा टीएमने स्थापन केली. ए कॅटलद्वारे, बी आहे वूडद्वारे. आता सरळ प्रश्न आहे, मानसशास्त्रीय प्रयोगशाळा पहिली कोणी स्थापन केली? कॅटलद्वारे, बी आहे वुंटद्वारे, सी आहे गॅल्टनद्वारे की डी आहे वॉटसनद्वारे. सो व्हेरी करेक्ट आन्सर वुंटद्वारे आपण बघतो पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन झालेली. नेक्स्ट प्रश्न आहे, गिलफोर्डने प्रस्थापित केलेला बुद्धिमत्ता संरचना मॉडेल किती घटक आहे? आता बघा, गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्ता मॉडेल दिलेला आहे आणि या मॉडेलमध्ये किती घटक आहे? ऑप्शन ए 100, बी आहे 150, सी आहे 180 आणि डी आहे 120. ठीक आहे, सो गिलफोर्ड महोदयने बुद्धिमत्ता संरक्षणासंबंधित जो संरचना दिलेला आहे, स्ट्रक्चर दिलेला आहे, त्यामध्ये टोटल 180 मॉडेल्स जे आहे, घटक जे आहे ते समाविष्ट आहे. नेक्स्ट आहे, शिकणे ही एक उपलब्धी आहे, कशा संबंधित? ज्ञानासंबंधित, बी वृद्धी संबंधित, सी आहे कौशल्य संबंधित की डी वरीलपैकी सर्व. सो व्हेरी करेक्ट आन्सर सर्व, कारण जेव्हा आपण लर्निंग बघतो, लर्निंगच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं, आपली अभिवृत्ती वाढत असते आणि विविध स्किल आपल्या अंतर्गत डेव्हलप होतात. त्यामुळे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, स्टॅनफोर्ड बिनेट बुद्धिमत्तेची चाचणी कोणती आहे? ए वस्तुमान आहे, बी शाब्दिक चाचणी आहे, सी कामगिरी चाचणी आहे की डी अशाब्दिक चाचणी आहे. ठीक आहे, सो स्टॅनफोर्ड बिगेट यांनी बुद्धिमत्ता चाचणी संबंधित आपल्याला दिलेलं आहे की वर्बल टेस्ट या संबंधित त्यांनी बुद्धिमत्तेची चाचणी सांगितली आहे. यानंतर आहे, आयक्यूचं सूत्र काय दर्शवतो? ए मानसिक क्षमता, बी परिपक्वता क्षमता, सी मानसिक वय की डी परिपक्वता वय. सो आयक्यू जे आहे ना ते मेंटल एज सांगत असते, त्यामुळे व्हेरी करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट आहे, वायगोस्कीच्या मते मुले शिकतात. ठीक आहे, कशा पद्धतीने? जेव्हा मजबूतीकरण प्रदान केले जाते, बी आहे परिपक्वतापासून हे शिकतात, सी आहे अनुकरणातून शिकतात की डी प्रौढ आणि समवयस्कातून जेव्हा ते संपर्क करतात तेव्हा ते शिकतात. सो वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक डेव्हलपमेंटचं थेरी दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी प्रौढ आणि समवयस्कांशी जेव्हा बालक संवाद साधत असतो त्यावेळी तो काय करीत असतो? लर्निंग करीत असतो. ओके, सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये टॉप क्वेश्चन्स CDP विषयी आपण डिस्कशन केलेले आहे.
समोरच्या सेशनमध्ये याहीपेक्षा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करूया. सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.